नमस्कार, मी सुषमा नरेंद्र येवलेकर, नाशिकमध्येच असते. मला फक्त सुरुवातीला नाव्या नागपुरीतून पाणी यायचं, 1-2 थेंब असं पाणी यायचं नाकातून. सकाळी वॉशरूमला जाताना आणि वाकून काम करताना पाणी येत होतं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी झोपल्यानंतर पण पाणी यायला लागलं डाव्या एकाच नाकपुडीतून. मग त्यानंतर त्यामुळे मग आम्ही 3-4 महिने काढले. मला असं सर्दीच असेल असं वाटत होतं. पण मग नंतर मग ENT स्पेशलिस्ट महेश सरांचं नाव ऐकलेलंच होतं आणि याच्या आधी पण मी येऊन गेलेली. त्याच्यामुळे मी डायरेक्ट यांच्याचकडे आले आणि मग डॉक्टरांनी 1 आठवडा ॲलर्जी असेल म्हणून काही 1 आठवड्याच्या गोळ्या दिल्या. आणि त्यांना तेव्हा लक्षात पण आलं की हे CSF असे असू शकतं. तर त्यांनी ते क्वेश्चन मार्क पण केलेलं होतं. आणि 1 आठवड्यानंतर आल्यानंतर कमी काही झालं नव्हतं पाणी यायचं. त्यामुळे मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं हे ऑपरेट करावं लागेल. मग त्याच्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्या, MRI, CT स्कॅन, त्यानंतर न्यूरोसर्जन, डोळ्यांचे डॉक्टर आणि सगळ्या ब्लड टेस्ट झाल्या आणि सगळ्या माझ्या टेस्ट नॉर्मल होत्या. मग 5 तारखेला डिसिजन घेतलं ऑपरेट करायचं. आदल्या दिवशी मी ॲडमिट झाले आणि 5 तारखेला त्यांनी 9:30ला माझं ऑपरेट केलं. 2 तास लागले ऑपरेट करायला. पूर्ण भूल देऊन केलं, पण मला काही सुद्धा कळालं नाही आणि ऑपरेशन कसं झालं ते सुद्धा काही कळालं नाही. आणि नंतर सगळं व्यवस्थित मी 4-4:30ला शुद्धीवर आले. आणि त्याच्यानंतर पण मला 2 दिवस फक्त थोडंसं डोकं जड झाल्यासारखं वाटलं, पण बाकी काही त्रास नव्हता. बाकी सगळं व्यवस्थित होतं. आणि 5 दिवसानंतर मग डिस्चार्ज मिळाला मला. आणि मग फॉलोअपसाठी मी 2 वेळेस येऊन गेले. असं आता काही त्रास जाणवत नाही, काही नाही, सगळं ओके आहे. पण फॉलोअपसाठी म्हणून मी आलेले आहे. आणि थोडंसं जरा किंचित असं ते सर्दी झाल्यासारखं वाटतं, म्हणून मग परत एकदा आता फॉलोअप आहे म्हणून मी आलेली आहे. पण ट्रीटमेंट एकदम छान झाली आणि डॉक्टर पण एकदम खूप छान त्यांनी सांगितलं, समजावून. भीती वाटत होती आधी पहिल्यांदा ॲडमिट राहायचं, कारण माझं पहिल्यांदाच हे ऑपरेशन असं झालेलं. याच्या आधी मी कधी काही दवाखान्यामध्ये कधी ॲडमिट राहायचं कामच पडलेलं नाही. पण खूप छान सगळ्या ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि छान सहकार्य, सगळं स्टाफ पण एकदम छान आहे. हॉस्पिटल पण क्लीन, असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. त्यामुळे मी खूप सॅटिस्फाय आणि छान आहे. मला ट्रीटमेंट योग्य मिळाली. आता मी फॉलोअपसाठीच आलेली आहे आणि सगळं कमी झालेलं आहे. म्हणजे मला काही त्रास तर काही नाहीच आहे, म्हणजे अजिबात. आता फक्त आता बाकीचे औषध उपचार जे असतील ते आता घेण्यासाठी मी आलेली आहे डॉक्टरांकडे. थँक्यू.